बातम्या बघणार आहोत आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यामध्ये तिसरा उपमुख्यमंत्री होणार यावरून दावे प्रतिदावे सध्या सुरू आहेत। तिसरा उपमुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही केलाय। यावरून आता मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला। वडेट्टीवार स्वतःचा प्रस्ताव घेऊन शिंदेंकडे गेले होते असं सामंत म्हणाले। तर तिसरा उपमुख्यमंत्री होणार हे धादांत खोटं आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवार साहेबांनी विशेषतः मी विजय वडेट्टीवार साहेबांच्या टीकेकडे तुमचं लक्ष वेधतो, कारण त्यांनी ही सुरुवात केली। मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा। आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी त्यावेळी बनलो असेल, मग आता कोणाची बदनामी करायची, तर उदय सामंतची बदनामी करायची। त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन गेला होता, कोण त्यांच्याशी बोललं होतं, ही माझ्याकडे जेवढी इतंभूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही। परंतु मी परवा देखील सांगितलं, मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो, निर्बंध पाळतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो। राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आणि तोही शिंदे गटाचा। राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आणि तोही शिंदे गटाचा। राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री दरम्यान खासदार संजय राऊत यांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केली आहे। अमित शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी इथे येतात असं राऊत म्हणाले। तर उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केल्यानं एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केला होता, त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं। शहांवर टीका केल्यानं शिंदेंना धडपडण्याची किंवा उत्तर देण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले। जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत? एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे। मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, मी तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंदेनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदेंचाच पक्षातला असणार। या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात। दरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या वक्तव्याचा गुलाबराव पाटलांनी चांगला समाचार घेतलाय। संजय राऊत जमाल गोट्याचे दुकानदार आहेत का असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला आणि राऊतांना टोला लगावलाय। संजय राऊतांनी म्हटले की एकनाथ शिंदेंना अमित शहाने जमाल गोटा दिला, त्याच्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले। आता पुढच्या काळात पण ते जमाल गोटा देणार आहे, तिसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले जातील असं संजय राऊत म्हटले। संजय राऊत का दुकानदार आहे का जमाल गोट्याचा? पाहूयात पुढची बातमी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज रांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरू केलंय। अंतरवाली सराटीमध्ये मनोज रांगे 7व्यांदा उपोषणाला बसलेत। जुन्याच मागण्यांसह नव्यानं उपोषण सुरू करण्यात आल्याचं जरांगे म्हणतायत। दरम्यान मराठ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी गद्दारी करू नये आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणीही जरांगे पाटलांनी केली। तर शिंदे समितीला तातडीनं मुदतवाढ द्या आणि सगळे सोयरेची अंमलबजावणी करा असंही जरांगे पाटील म्हणतायत। दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर आजपासून आमचं उपोषण हे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठीही आहे असंही मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्याचा तात्पर्य मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी.आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची। किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी। आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे। आणखी एका मोठी बातमी आहे। बदलापूर इथल्या 2 शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता, पण हा एन्काउंटर फेक असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वीच दिलाय। यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला। अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नाही, बलात्काऱ्यांना सोडवण्यासाठी त्याची हत्या केली असा दावा आव्हाडांनी केला। आज मुंबईमध्ये संतोष देशमुख प्रकरणी सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केलं।
अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात. मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाहीये. लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, कारण का बलात्काराचं प्रकरण आहे. अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली. केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतोय, केलेले कोण होते? अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहे. फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही. त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चाला नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी. मला काय भांडण करायचं नाहीये. मला वाटतं अत्यंत बाष्पळ आणि मूर्खपणाचं असं या ठिकाणी वक्तव्य आहे आणि जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारची सवय आहे. ज्या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्र हल्ला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणं त्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यांचा एन्काउंटर केलाय बलात्कारांना वाचवण्यासाठी, असं जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार. ज्याच्याकडे जर माहिती असेल, ज्या XYZ त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल. त्याच्या संदर्भामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागलं होतं, त्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलंय. सध्या वाल्मिक कराडवर सेमी ICU मध्ये उपचार सुरू आहेत. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. कराडला अटक केली, मात्र तो आता AC ICU मध्ये झोपलाय. त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. आज वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त ICU मध्ये झोपला, AC ICU मध्ये. चांगलंय, आता AC ICUत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील. अख्खा ICU खाली केलंय. बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा ICU खाली केलंय. त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला. एकदा